तर आपलं नशीब खूप चांगलं की रस्त्यातच आम्हाला गाडी भेटली आणि माझं सिलेंडर आलेलं होतं. मी त्यांच्याकडून तिथं घेऊन. तर हाय हॅलो गाईस, आहू चाय बनवतायत. आमची चाय बनवतायत आहू. तुम्ही बघू शकता आहूच्या हातचा चहा. आमच्या आहू घरी असले तर मला चहा बनवून देतात. कोणाकोणाच्या आहू चहा बनवून देतात घरी असल्यावर. मला टेन्शनच नाही राहत आहूच्या घरी असले तर 2 टाइम चहा आयता भेटतो मला. आणि इकडं आमचं पिल्लू गाणं म्हणतंय, ते त्याच्याच धुंदीत असतो. धुंदीतच असतो. सो हे बघा किती भारी लवंग मला दाखवते बघा. हे बघा यांनी चहामध्ये काय टाकलंय, लवंग टाकले, मिरे पण टाकले का? 2 मिरे 2 लवंग, काळे लवंग, काळे मिरे आणि ब्लॅक टी बनवतायत ते. मी तर सध्या आता ब्लॅक टीच पिते, दुधाचं चहा नाही पिते मी. थोडंसं वजन कमी करायचं चाललंय. सो असा चहा चाललाय आणि आमच्या आहू चहा बनवतायत. अहो घरीच असते. अहो परवा बी घरीच होते आणि अहो आज पण घरी आहेत. आज का घरी होते? आज जर अहो घरी नसते तर आमच्या सिलेंडरचे खूप हाल झाले असते. तर भेटलं सिलेंडर आम्हाला फायनली. आमचा एक म्हणजे 2 ते 3 सेकंदाचा फरक झाला असेल सिलेंडरचा. आम्ही असे चाललो गाडीने, ती असे 2 रस्ते असतात. या रस्त्याने गाडी आली आणि या रस्त्याने आम्ही जाणार, तिथेच आम्हाला गाडी भेटली. आणि मी विचारलं माझं सिलेंडर आलंय का माझ्या नावाने. ते बोलले हो आलेलं आहे तुमचं सिलेंडर. म्हटलं मी आता ऑफिसला जात होते, मला सिलेंडर भेटलं नसतं तर मी ऑफिसला जाणार. मग ते बोलले नाही आलेलं आहे तुमचं सिलेंडर. मग सो मला भेटलं आणि आता मी दुसऱ्याही टाकीचा लगेच नंबर लावून घेणार आहे. मी रिस्क घेणार नाहीये कारण सिलेंडर भेटत नाहीये. वेटिंगला आहेत. नंबर लावला तरी पण 6, 7, 8 दिवसांनी सिलेंडर येते. तर सगळ्यांनी सिलेंडरचे नंबर लावावेत एवढं सांगायचंय मला सगळ्यांना. तर चला आपण चहा पिऊया मस्त कडक कडक. तर या सगळे गरम चहा प्यायला आहोच्या हातचा. आहो नेहमी घरी असले का अशी ब्लॅक टी बनवतात, त्याच्यात खूप काही काही टाकतात. ते जिरं मोहऱ्या फोडणीच द्यायची बाकी राहते फक्त आमच्या चहाला. तर या सगळे चहा प्यायला मग आम्ही चहा घेऊन निघलो बाहेर, कारण बाबूला खायचं होतं टरबूज. तो सकाळपासून म्हणत होता मम्मी मला टरबूज खायचं आणि रोज आणावं लागतं त्याच्यासाठी. सो जाताना मला ना एक आजी दिसल्या. त्यांच्याकडे इतके सुंदर असे छोटे छोटेसे भांडे होते भातुकलीच्या खेळाचे. म्हणजे असं कुठलाच संसार नव्हता त्यांच्याकडे की नाही. कुकरपासून तर टिफिनच्या डब्यापासून सगळ्या गोष्टी होत्या. आणि मला इतकं लहानपण आठवलं माझं ते सगळं बघून, कारण माझ्याकडे पण हे होतं. हे बघा खूप छान छान असे तुम्ही बघू शकता. छोटी रॅक, इडलीचं भांडं आणि कप्पाटसुद्धा होतं तिथं छोटंसं. खूपच छान. मला असं त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं. खूप छान वाटलं मला हे बघून खरंच. आणि मला मुलगी नाही तर मला असं झालं होतं का मला एक मुलगी असती तर मी तिच्यासाठी हे सगळं घेतलं असतं. सो ठीक आहे, आपण निघलो मार्केटकडे. आणि बघा किती छान छान फ्रेश भाजीपाला आलेला आहे. पण माझ्याकडे सगळा भाजीपाला होता. सो आपल्याला फक्त कलिंगड घ्यायचं होतं म्हणूनच आपण मार्केटला आलो होतो. तर इथे आपण फ्रेश असं कलिंगड घेतलं जे बाबूला खूप प्रचंड आवडतं. सो त्याच्यासाठीच फक्त बाहेर आलो होतो आपण. आणि मग घेतलं आणि आपण लगेच घराकडे निघलो. तुम्ही बघू शकता किती छान असं आहे फ्रेश. आणि मग घराकडे गेलो. मग घरी गेल्या तर हॅलो गाईस, या जेवायला. आम्ही करतोय जेवण आणि आज आहे बुधवार. तर हे बघा आहोने कसलं झणझणीत बनवलंय तुम्ही बघू शकता. आणि इकडं आहोचा चाललाय बेत. आहो मारतायत ताव
आणि मस्त आहोत चुरून खाता येत. हे बघा तुम्ही बघू शकता कसला काळा रस्सा बनवला आहे. आणि असा रस्सा फक्त आमचे आहोस बनवू शकतात. मलाही येत नाही एवढा सुंदर रस्सा बनवता. तर तुम्ही मला नक्की सांगा कसा झाला आहे आपला रस्सा. हे बघा. आणि इकडे बघतोय बिग बॉस. कोण बिग बॉस बघतं मला कमेंट करून सांगा. आणि तुमचं कुठला कंटेक्शन आवडता आहे ते पण सांगा. हा हे बघा आमचं बाबू पण म्हणतोय कमेंट करून सांगा कसं झालंय. छान. तर खा बाबू, चला जेवायला बस. इकडे बघा आपण इकडे मस्त भात पण बनवलेला आहे. भात, बाजरीची भाकर आणि मस्त रस्सा. तर या जेवायला. तर चला असा होता आजचा माझा ब्लॉग. कसा होता कमेंट करून नक्की सांगा. तर भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.